मंडळी, राजकारणात वडील आलेत पण पोरग आलं नाही असं कधी होत नाही. त्यातल्या त्यात आपल्या देशामध्ये एकदा राजकारणात वडील आले की फक्त पोरगच नाही तर अख्खं खानदान राजकारणात येतं. बरं, नंतर यांचा फक्त राजकारणात येण्यापुरता विषय राहत नाही, तर हे अख्खं घरदार मिळून एखादं गाव नाही किंवा तालुका नाही तर थेट जिल्ह्यात स्वतःच्या नावावर करून घेतात. म्हणजे ऑफिशियल नाही, पण आपल्या भागामध्ये कुटुंबाचा वट ठेवून. आणि सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या कोकणात सुद्धा अशीच 3 कुटुंबांची घराणेशाही पाहायला मिळते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर कोकणातले 3 मोठे विभाग 3 कुटुंबांनी अगदी सहजपणे स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेले. म्हणजे बघा, सिंधुदुर्गामध्ये राणे, रत्नागिरीत सामंत आणि रायगडमध्ये तटकरे. या 3 कुटुंबांव्यतिरिक्त कोकणात खरं तर इतरही वरिष्ठ नेते आहेत, पण संपूर्ण कुटुंबाला राजकारणात उतरवण्यात आणि आपल्या विभागामध्ये घराणेशाहीचा दबदबा कायम ठेवण्यात राणे, सामंत आणि तटकरे यांचा हात सध्या कोकणात कुणीच धरू शकत नाहीये. त्यामुळे कोकणातली हीच घराणेशाही आज सविस्तरपणे समजून घेऊयात. नमस्कार. बघा, कोकणाचे पडतात 2 भाग. एक म्हणजे खालचा भाग म्हणजेच तळकोकण आणि दुसरा आहे मध्य कोकण. आता तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग, मध्य कोकण म्हणजे रत्नागिरी आणि कोकणाचं तोंड म्हणजे थोडक्यात प्रवेशद्वार म्हणजेच रायगड. आता सुरुवातीला तळकोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्गामध्ये कुणाची घराणेशाही आहे ती बघू. बघा, सिंधुदुर्गात फक्त राणे पॅटर्न चालतो. नारायण राणे, ज्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून झाली, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश, त्यानंतर 2017 मध्ये स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला, त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. बघा, या सगळ्या पक्षांतरादरम्यान राणेंकडे कोणतं ना कोणतं पद हे होतच. सगळ्यात आधी माजी मुख्यमंत्री, नंतर राज्यात महसूल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री, नंतर काँग्रेस पक्षात असताना महसूल, उद्योग आणि बंदरे या विभागांचं मंत्रीपद. आता मोदी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री. त्यामुळे एक लक्षात घ्या, पक्ष राणेंनी किती सुद्धा बदलले असले तरी प्रत्येक वेळी मोठी पद पदरात पाडल्यामुळे त्यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा उभा होता आणि अजूनही आहे. बरं, नारायण राणेंनी फक्त स्वतःपुरतं राजकारण अजिबात मर्यादित ठेवलेलं नाहीये, तर त्यांचे 2 लेक हे सुद्धा राजकारणात आहेत आणि फक्त राजकारणात नावापुरते नाहीयेत, तर दोन्ही लेक आमदार आहेत. नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, तर निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार आहेत. थोडक्यात सिंधुदुर्गातला प्रत्येक तालुका राणे पिता पुत्रांच्या हातात आहे. ही होती सिंधुदुर्गातली राणेंची घराणेशाही. आता जाऊ मध्य कोकण म्हणजे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये पाहिलं तर इकडे सामंत पॅटर्न चालतो. रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा दबदबा आहे. उदय सामंत हे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता सध्याच्या घडीला शिंदे गटाच्या शिवसेनेतील मातब्बर आणि कामाच्या नेत्यांमध्ये उदय सामंतांचं नाव अग्रस्थानी असतं. उदय सामंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या काळात सुद्धा मंत्रिपदावर होते आणि आता सुद्धा ते उद्योग आणि भाषा मंत्री आहेत. उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत यांचा रत्नागिरीमध्ये उदय सामंतांपेक्षा जास्त दबदबा असल्याचं बोललं जातं. शिवसेना शिंदे गटाची पक्षाची संघटनात्मक जोडणी, कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि स्थानिक पातळीवर वट ठेवण्यामध्ये उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांचा रत्नागिरीमध्ये कुणीच हात धरू शकत नाही. थोडक्यात काय, एक भाऊ रत्नागिरीसाठी मुंबईमध्ये आणि एक भाऊ रत्नागिरीत राहून रत्नागिरीसाठी काम करतोय. त्यामुळे रत्नागिरीची नस ना नस या सामंत परिवाराला चांगलीच माहिती आहे. त्यामुळेच रत्नागिरीमध्ये अजून तरी फक्त सामंत पॅटर्नच चालतोय. आता बघू कोकणाचा उरलेला एक भाग म्हणजेच रायगड. रायगडमधली घराणेशाही राज्यातल्या सगळ्याच जनतेला अगदी ठळकपणे माहिती आहे. रायगडची तथाकथित गादी ही तटकरे परिवाराकडे आहे. सुनील तटकरे, जे अजितदादांचे राईट हँड मानले जात होते आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असण्याच्या काळात शरद पवारांच्या तालमीमध्ये ते तयार झालेला एक चतुर नेता म्हणजे कोण, तर सुनील तटकरे. तटकरे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि रायगडचे खासदार आहेत. तटकरे देशात आहेत तर त्यांची लेक आदिती राज्यामध्ये आहे. म्हणजेच आदिती तटकरे रायगडमधून आमदार आहेत आणि सोबतच महिला व बालविकास मंत्री म्हणून सुद्धा त्या काम करतात. बरं, आदिती यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधुराज म्हणजेच सुनील तटकरे यांचे लेक अनिकेत तटकरे हे सुद्धा आता विधान परिषदेला आमदारकीसाठी उभे आहेत आणि रायगडमधून त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. म्हणजे बघा, तटकरे फॅमिलीनं रायगडवरती इतकी घट्ट पकड ठेवली आहे. घरातले 2 जण रायगडचे आमदार आणि 1 जण खासदार.
सेम हेच राणेंच्या बाबतीत सुद्धा आहे. एकाच घरात एक खासदारकी आणि 2 आमदारकी, आणि तेही एकाच जिल्ह्यात. मंडळी, थोडक्यात जर बघायला गेलं तर संपूर्ण कोकणावर फक्त 3 कुटुंबांचं राज्य आहे. होय, मी राज्य म्हणतीये कारण घराणेशाहीच्या नादात कोकणाचा विकास हा फक्त आश्वासनं आणि आराखड्यांमध्ये अडकलेला आहे. एकट्या कोकणामध्ये जर सत्तेत असलेल्या 3ही पक्षातील 3 घराणी असून सुद्धा जर कोकणाचा विकास प्रत्यक्ष होत नसेल तर कोकणातल्या राजकीय घराण्यांच्या राजकारणाचा उपयोगच काय, हा सवाल माझ्या सकट कोकणातील जनता सुद्धा विचारतीये. आजही कोकणात जाण्यासाठी बोटावर मोजण्या इतपतच ट्रेन आहेत. आजही कोकणातले लोक रोजगारासाठी मुंबईला जातात. आजही कोकणातला माणूस स्वतःची जमीन बाहेरच्या माणसांना विकतोय. हे का होतंय? कारण कुठंतरी कोकणासाठी येणारा निधी किंवा पैसा कोकणात प्रत्यक्ष येत नाहीये किंवा पोहोचत नाहीये, असं आम्ही नाही तर राजकीय तज्ज्ञ म्हणतात. हे म्हणजे असं झालं की घरामध्ये 4-4 कर्ते पुरुष, मात्र तरी सुद्धा घरात दुष्काळच. आणि ही अशीच अवस्था कोकणाची झाली आहे. काही राजकीय तज्ज्ञ म्हणतात की जोवर त्या भागात घराणेशाही असेल तोवर त्या भागाचा विकास होण्याची शक्यता फार कमी आहे. आता याला काही भाग आणि काही घराणी अपवाद सुद्धा आहेत. राजकारणातली घराणेशाही सामान्य आणि प्रचंड कष्ट करणाऱ्या होतकरू पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी हिसकावून घेतीये. तुम्हाला काय वाटतंय? घराणेशाही बंद झाली पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.